पूर्वी आपण म्हणायचो 16वं वरीस धोक्याचं. 16चं 12 झालंय हे ठीक आहे एक वेळ. ती गोष्ट अशी आहे की त्यातलं धोक्याचं हा धोकाच त्या मुलांना वाटत नाहीये. 35 वर्षापूर्वी एखादी अनमॅरिड मुलगी आली आणि तिला विचारणं की आर यू सेक्शुअली ॲक्टिव्ह, तर हर रिॲक्शन यूज टू बी नो 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 आय एम नॉट ॲक्टिव्ह. आणि आताची रिॲक्शन या कॅन आय राईट इट डाऊन ऑन द पेपर. सेक्शुअल ॲक्टिव्हिटी इज अ टॅबू किंवा वयात येणं हा धोका हा प्रकारच उरलेला नाही. मुलं वयामध्ये लवकर येत आहेत याचं प्रामुख्याने कारण फक्त हार्मोन्स एवढंच आहे. पॉर्न याच्याशी कनेक्टेड आहे. डेफिनेटली पॉर्न कनेक्टेड आहे. हॅव्हिंग अ सेक्शुअल रिलेशनशिप इज लाईक सो वॉट, व्हेरी कॅज्युअल. हे जाऊन डोसा खाऊन आले. ह्याच्यामधून धोके का कोणते त्यांना निर्माण होऊ शकतात? ह्या मुलींना आता मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स आहेत. कॉन्डोम्स सुद्धा प्रत्येक वेळेला मुलं वापरतातच असं नाहीये. त्याला मग रॅशस येतो, त्याला ॲलर्जीज येते, मला आवडतच नाही. एखादी मुलगी गायनेकोलॉजिस्टकडे आईच्या शिवाय कधी आलेली बघितली नव्हती, पण आता तसं उरलेलं नाही. आता पुष्कळ वेळा तिच्या मैत्रिणीबरोबर येते किंवा तिच्या बॉयफ्रेंड बरोबर येते. प्रॉब्ली देयर इज नॉट अ सिंगल व्हर्जिन. एक खूप मोठी स्टेटमेंट आहे. नमस्कार, आमच्या नॉलेज कट्ट्यावरती तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आमच्या कट्ट्यावरती आपण विविध क्षेत्रातील तज्ज्ञ मंडळींना नेहमीच भेटत असतो. आजही आमच्या कट्ट्यावरती अशीच एक तज्ज्ञ व्यक्ती आली आहे. त्यांचं नाव आहे डॉक्टर अंजली बापट मॅम. अंजली बापट मॅम या गेल्या 35 वर्षापासून गायनेकोलॉजिस्टच्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. अनेक पेशंट्स त्यांनी हँडल केलेले आहेत. पण आजचा आमचा विषय हा फक्त महिला विषयक नसून हा वयात येणाऱ्या मुलांशी संबंधित आहे. आज आपण त्यांच्याबरोबर याच विषयावरती चर्चा करणार आहोत. वयात येणारी आजची मुलं, त्यांना येणाऱ्या समस्या, त्या समस्यांचं निराकरण, हा सगळा पालकांशी देखील कनेक्टेड विषय आहे. आणि म्हणूनच आज आपण अंजली बापट मॅम यांच्याबरोबर प्युबरिटी म्हणजेच वयात येणं आणि ह्या वयात येताना हार्मोन्सचे बदल आणि मुलांमध्ये होणारे मानसिक शारीरिक बदल आणि सोशल बदल नक्की काय होत आहेत यावरच बोलणार आहोत. नमस्कार मॅम, आमच्या कार्यक्रमात तुमचं खूप खूप स्वागत. गेल्या 35 वर्षापासून मी इथे प्रायव्हेट प्रॅक्टिस करते गायनॅकची. आणि मी हिंदुजा हॉस्पिटल माहीम खार तसंच रहेजा हॉस्पिटल माहीम इथे अटॅच्ड आहे. आणि तिथे मी सगळ्या डिलिव्हरीज म्हणा, ऑपरेशन सगळं तिथे मी ॲडमिट करते पेशंट्स. मॅम, आज आपला विषय हा म्हणजे तुम्ही गायनेकोलॉजिस्ट जरी असला तरी आजचा आपला हा विषय प्युबरिटीवरती म्हणजे वयात येणाऱ्या मुलींसाठी खास आहे. वयात येणं, मुलगा आणि मुलगी वयात येणं हे म्हणजे पालकांसाठी देखील तसं टेन्शनचीच गोष्ट असते. मुलं वयात येतात, हार्मोन्स बदलतात, मुलांमध्ये हा सेक्शुअल बदल असतो जो पूर्णपणे त्यांचं आयुष्य बदलणारा असतो. पूर्वी आपण म्हणायचो 16वं वरीस धोक्याचं. आता 16वं वरीसहून आता वय येण्याचं जे वय आहे ते आहे 12-13 वर्ष. काय सांगाल याबद्दल? सो कविता, तू जे म्हणालीस ना 16वं वर्ष धोक्याचं, तर 16चं 12 झालंय हे ठीक आहे एक वेळ. पण काळजी करण्याची गोष्ट अशी आहे की त्यातलं धोक्याचं हा धोकाच त्या मुलांना वाटत नाही आहे. कारण का, ह्या बदल झाल्यानंतर हा फक्त काही म्हणजे थोडक्यात ॲडल्टहूड हे जे होत आहे सुरू, त्याच्यानंतर ज्या जबाबदाऱ्या आहेत त्या जबाबदारीने कसं वागायचं ह्याचं अति एक्सपोजर झालेलं आहे. आता इव्हन शाळांमध्ये मी सेक्शुअल एज्युकेशनच्यासाठी किंवा शाळा कॉलेजेसमध्ये, ज्युनियर कॉलेजेसमध्ये किंवा कॉर्पोरेट्समध्ये जिथे गायनॅक रिलेटेड लेक्चर्स मी घ्यायला जाते, तर तिथे असं लक्षात येतं की 35 वर्षापूर्वी पेशंटला विचारणं, एखादी अनमॅरिड मुलगी आली आणि तिला विचारणं की आर यू सेक्शुअली ॲक्टिव्ह, तर हर रिॲक्शन यूज टू बी नो 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 आय एम नॉट ॲक्टिव्ह. आणि आताची रिॲक्शन या कॅन आय राईट इट डाऊन ऑन द पेपर, येस ऑफकोर्स, नो प्रॉब्लेम. म्हणजे हे तुम्ही मॅम सांगता हे अंदाजे किती वयातली मुलं असतील? ही अगदी 18व्या वर्षापासून ते लग्न न पुढे, ओके ठीक आहे, 30-35व्या वर्षी एखाद्या स्त्रीचं लग्न झालं नाही आहे तर एक वेळ आपण समजू शकतो. पण 18-15 ह्या वयातल्या मुली जेव्हा, आणि त्या कोणी लोअर मिडल क्लास किंवा खूप हायर मिडल क्लास इलिट लोकं नाही आहेत, म्हणजे मध्यमवर्गीय आपल्या शेजार पाजारची मुलं, ही सगळीजणं आता म्हणजे हे सुरू झाल्यानंतर, पाळी वगैरे यायला लागल्यानंतर, की सेक्शुअल ॲक्टिव्हिटी इज अ टॅबू किंवा वयात येणं हा धोका हा प्रकारच उरलेला नाही आहे. म्हणजे ते आपण असं म्हणू शकतो का, म्हणजे आता वयात येणं हा पूर्वीच्या वेळी म्हणजे जसं आपण म्हटलं की 16वं वरीस धोक्याचं, वय कमी झालं आहे, प्युबरिटी लवकर येते, मुलं वयामध्ये लवकर येत आहेत, याचं प्रामुख्याने कारण फक्त हार्मोन्स एवढंच आहे आताच्या स्थितीमध्ये? काय सांगाल? त्यांची हेल्थ बऱ्यापैकी चांगली आहे, माल न्यूट्रिशन कमी झालेलं आहे,
त्याच्यानंतर एक्सपोजर खूप जास्त आहे की मीडियामधलं एक्सपोजर म्हणा, टी व्ही किंवा सिनेमे वगैरे ह्याच्यामध्ये तर आहेतच, पण रील्स, यूट्यूब, अमकं ढमकं, बेसिकली थोडक्यात जे सगळं जग त्यांच्यासमोर प्लॅटरवर उभं आहे, तर त्याच्यामुळे नॅचरली ते विचार त्यांच्या मनामध्ये लवकर येत आहेत. पॉन याच्याशी कनेक्टेड आहे. डेफिनेटली पॉन कनेक्टेड आहे की, पण त्याच्याच बरोबर एक अतिशय महत्त्वाचे ते म्हणजे पिअर प्रेशर, की आपल्या having sexual activity, having a boyfriend or a girlfriend, going steady, having a relationship, आता तर having situationalship. सो ह्या कोणत्या ना कोणत्या तरी नावाच्या खालती एखादी मुलगी म्हणते, ओ आय एम हॅव्हिंग माय बॉयफ्रेंड, यू डू नॉट हॅव, ओ माय गॉड व्हॉट अ पथेटिक थिंग. ना हे खरंच त्या एखादी दुसरी मुलगी साधी सरळ मार्गाने जाणारी असेल, तिला वाटेल की नाही बाबा काहीतरी चुकलंय आपलं. म्हणजे कॉमन झालंय. येस, इट इज सो कॉमन. आणि त्याच्यामुळेच काय आहे की डेव्हलपमेंटली, सायकोलॉजिकली आपल्या इथे समोरच्या भागामध्ये त्याला म्हणतात प्री फ्रंटल लोब्स. सो मेंदूचा प्री फ्रंटल लोब हा जो एरिया आहे, हा एरिया डिस्क्रिशन म्हणजे रामदास स्वामींनी सांगितलेलं विवेक, डिस्क्रिशन, एखाद्या गोष्टीचं प्लसेस मायनसेस, प्रोज कॉन्स, त्याचे कॉन्सिक्वन्सेस, त्याचे इफेक्ट्स, हे सगळ्याचा साकल्याने विचार करण्याची क्षमता याला म्हणतात. ही क्षमता बेसिकली प्री फ्रंटल लोबमुळे येते. आणि हा प्री फ्रंटल लोब डेव्हलप नॅचरली बायोलॉजिकली साधारण 18 ते 20 वर्षानंतरच होतो. म्हणजे टिपिकल म्हणतात ना, गद्धे 25 हा एक शब्द होता. ह्याचा अर्थ काय, तर त्याच्यानंतर तुम्हाला ह्याचं सगळं साकल्याने ज्ञान मिळतं, त्याचं साकल्याने विचार करण्याची कपॅसिटी येते. आणि त्याच्या आधीचे निर्णय घेतलेले असतात ते काइंड ऑफ गाढवासारखे असू शकतात. म्हणून तो गद्धे 25 हा शब्द पूर्वी म्हणत होते तसंच. पण आता काय झालेलं आहे की सगळी इनिबिशन्स गेल्यामुळे हे डिस्क्रिशन येण्याच्या आधीच ही मुलं सेक्शुअली ॲक्टिव्ह होत आहेत. याच्यामध्ये शाळांमधील मुलांचा किती पर्सेंट असतील? बऱ्यापैकी पर्सेंटेज आहे. माझ्याकडे काही पेशंट्स असे येतात की म्हणजे पालक, त्याला एक मला आठवतं आहे मागच्या आठवड्यामध्ये दोघंही आईवडील शिक्षक स्वतः आणि आपल्या मुलीला घेऊन आले होते. दे कुडंट हँडल हर थॉट्स अँड इमोशन्स अँड एनिथिंग. तर मुलीला विचारलं का, तर त्या मुलीचं शी वॉज अ व्हेरी गुड जिम्नॅस्ट. इनफॅक्ट इंटरनॅशनल लेवलची जिम्नॅस्ट मुलगी होती ती, खूप चांगली मुलगी होती. पण सायकोलॉजिकली शी वॉज गेटिंग डिस्टर्ब्ड. ह्याचं कारण का, तिच्याबरोबरची मुली सेक्शुअली ॲक्टिव्ह होती आणि शी वॉज इन अ कन्फ्यूज स्टेट की काय करायचं. म्हणजे शाळांपर्यंत हे प्रमाण झालेलं आहे. पण शाळांचं सोडून द्या, त्याच्यानंतर मेन जो पिरियड आहे तो म्हणजे कॉलेज, ज्युनियर कॉलेज अँड सिनियर कॉलेज. आणि ह्याला अनेक कारणं आहेत. त्याच्यात महत्त्वाचं अजून एक कारण आहे ते म्हणजे की ही सगळी मुलं शिक्षणासाठी आपल्या घरापासून लांब राहत आहेत. सध्या पूर्वीच्या काही कसं होतं की मेडिकलला जाताना त्याच शहरातली मुलं त्याच शहरातल्या कॉलेजेसमध्ये जायची. तसं नाही आहे आता. आता ऑल इंडिया लेवलवरती परीक्षा तुम्हाला एंट्रन्स द्यायला लागतात. सो नॅचरली जेव्हा तुम्ही शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी घरापासून दूर राहता, तेव्हा तुमच्या आयुष्यात जो स्ट्रेसफुल काळ असतो, हे सोपं नाही आहे एकट्याने राहणं लांबवर. आणि तिथे मग जी काही भांडणं होतील, जिथे काही ॲडजस्टमेंट होत असतील, कराव्या लागतील, तर त्याच्यामुळे आलेला स्ट्रेस शेअर करण्याच्यासाठी आईवडील जवळ नाही आहेत. सो तुम्ही कोणाबरोबर स्ट्रेस शेअर करणार? नॅचरली असलेल्या मित्रमैत्रिणींबरोबर. एकटं राहत असताना, रूम्स शेअर करत असताना प्रायव्हसी आहे, अपॉर्च्युनिटी आहे, अवेलेबल हॉटेल्स आणि रूम्स अवेलेबल आहेत. प्लस त्यावेळेला हॉर्मोन्स आर प्लेईंग हॅवॉक इन द बॉडी. सो ही जी बॉडी केमिस्ट्री आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा एक धरबंध म्हणतात तसा काहीही उरत नाही. आणि देन हॅव्हिंग अ सेक्शुअल रिलेशनशिप इज लाईक सो वॉट, व्हेरी कॅज्युअल. मी जाऊन डोसा खाऊन आले तसं ओके, टुडे आय हॅड म्हणजे हे इतकं कॅज्युअल. आता हे म्हणजे तुम्ही स्पेशली आपण झिनझिनबद्दल बोलतोय की असं म्हणता येईल की तसं काही राहिलं नाही आहे? नाही, आय वुड से की आत्ता साधारणतः जी मुलं 18 वर्षापासून 30 वर्षापर्यंतची ज्या काळामध्ये आहेत त्यांना जेनझी म्हणा, त्याच्यानंतरचे अल्फा म्हणा किंवा जे काय ते त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत, डेफिनेटली इन्क्लुडेड आहेत. आणि दुसरं एक कारण आहे ते म्हणजे जेव्हा ही मुलं कॉलेजमध्ये वगैरे जायला लागतात ना, तेव्हा ड्रिंक्स इज अ कॉमन फॅक्टर. आणि जेव्हा तुम्ही 1 ते 2 ड्रिंक्स घेता तेव्हा नॅचरली तुमचं इन्हिबिशन म्हणजे विचारांवरचं हे निघून जातं. सो त्यावेळेला काय होतं हे त्यांना कळत नाही. म्हणजे आमच्याकडे कितीतरी पेशंट्स असे येतात, त्यांचा प्रश्न असतो की असं झालं पण बिकॉज आय हॅड अ ड्रिंक सो
वॉज आय दिस थिंग टेकन काइंड ऑफ अ थिंग ॲडव्हान्टेज ऑफ दिस कुड बी दॅट कुड बी द रिझन वाय दिस थिंग्स आर हॅपनिंग. म्हणजे सगळ्या गोष्टींना आता ते फ्री झालेले आहेत, खूपच फ्री एक्सपोजर झालेले आहेत, इनिबिशन्स निघून गेलेली आहेत आणि इट हॅज बिकम अ नॉर्म. आणि कधी त्यांना समजा कधी म्हटलं की इमिजिएटली नो वाय आर यू जजमेंटल, यु नो लाईक हे म्हणजे ओपिनियन देणं इज इक्वल टू जजिंग अँड दॅट्स बॅड थिंग. हे असं नाही आहे ना, पण प्रत्येक गोष्टीचे प्रोज अँड कॉन्स आहेतच. पण ह्याच्यामधून धोके कोणते त्यांना निर्माण होऊ शकतात? म्हणजे येस, हा खूपच महत्त्वाची गोष्ट आहे. धोके म्हणजे त्यांना सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस, मल्टिपल सेक्शुअल रिलेशनशिप हे खूप कॉमन झाले आताच्या मुलांमध्ये, अतिशय कॉमन झालेलं आहे. कारण का ॲडजस्टमेंट काय असतं की बॉयफ्रेंड असणं, मुलगा आणि मुलगी. आता आम्ही हॉस्टेलला राहत होतो, म्हणजे पुन्हा लाईक अगेन आय विल से की हे खूप पूर्वीचं सांगते मी, बट ट्रू, इट इज ट्रू. तेव्हाही मुलं आणि मुली जी हॉस्टेलला राहत होती त्यांच्या एकमेकांच्यामध्ये अतिशय छान फ्रेंडशिप असायची, पण सेक्शुअलिटी त्याच्यामध्ये येत नव्हती. निखळ मैत्री असायची. हॉस्टेलच्या रूम नंतर आम्ही लायब्ररीमध्ये एकत्र अभ्यास करायचो, केसेस बघायचो इत्यादी, पण तेवढ्या प्रमाणामध्ये सेक्शुअलिटी जितक्या प्रमाणात आता आहे. सो काय होतं की बिकॉज दिस हॅज बिकम व्हेरी कॅज्युअल. माझं तुझ्याशी पटलं नाही, त्या मुलाचं दुसऱ्या कोर्सला दुसरीकडे निघून गेला, आता नवीन बॉयफ्रेंड किंवा नवीन गर्लफ्रेंड, हे एकदम ब्रेकअप्स आर व्हेरी कॅज्युअल. आणि ब्रेकअप्स इज इक्वल टू कम्प्लीट रिलेशनशिप असल्यानंतरचा तो ब्रेकअप. सो ह्या मुलींना आता मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स आहेत. त्याच्यामध्ये HIV हा लोकांना माहिती आहे की HIV त्याला नव्हता झाला, बरोबर आहे, HIV तेवढ्या प्रमाणामध्ये कमी असेल, पण व्हॉट अबाउट हर्पीस सिम्प्लेक्स, व्हॉट अबाउट हिपॅटायटिस C, व्हॉट अबाउट हिपॅटायटिस B. आज इतक्या जास्त प्रमाणामध्ये आमच्याकडे जेनॅटल हर्पीसचे पेशंट्स येतात. आणि जेनॅटल हर्पीस, कॉन्डिलोमाज हे सगळे जे डिसीजेस आहेत ना, ते क्युरेबल नाही आहेत, ते ट्रीटेबल आहेत, ते कंट्रोलेबल आहेत. म्हणजे नक्की काय असतो हा आजार? हर्पीज हा एक व्हायरल इन्फेक्शन आहे. त्याच्यामध्ये तुमच्या जेनॅटल्सवरती जखमा होतात. हा स्त्रियांच्या ह्याच्यामध्ये जर माझ्याकडे मेजॉरिटी मुली येतात तर खूप पेनफुल जखमा होतात, तिथे पुरळ आल्यासारखं होतं, मल्टिपल छोटे छोटे येतात आणि जखमा होतात, त्याच्यातून डिस्चार्ज होतो, प्युरुलंट डिस्चार्ज, आणि हे एक्स्ट्रीमली पेनफुल असतं. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की आत्ता जो अटॅक आलेला आहे त्याला आपण अँटीव्हायरल्स वगैरे सगळी मेडिसिन्स देऊन आपण तो कंट्रोलमध्ये केला, पण जेव्हा जेव्हा त्याची इम्युनिटी कमी होईल किंवा जेव्हा जेव्हा तिला त्यावेळेला ते परत रिकवर होऊ शकतं. हे म्हणजे तुमचे मल्टी पार्टनर असतील, मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स असल्यामुळे होण्याचे चान्सेस हे जास्त आहेत. प्रिकॉशन्स घेऊन सुद्धा म्हणजे हा आजार होऊ शकतो. प्रिकॉशन्स घेऊन आजार होऊ शकतो. प्रिकॉशन्सनी आजार हे होण्याची शक्यता कमी आहे, परंतु असं दिसतं की दिस इज लाईक आता प्रेग्नन्सी, अनवॉन्टेड प्रेग्नन्सी, त्या तुम्ही व्हेरी इझिली टॅबलेट्स घेऊन करून त्याचं म्हणजे टर्मिनेशन करू शकतात अनवॉन्टेड प्रेग्नन्सीचं. तर त्याच्यामुळे बॅरियर कॉन्ट्रासेप्टिव्स म्हणजे कॉन्डोम्ससुद्धा प्रत्येक वेळेला मुलं वापरतातच असं नाही आहे. त्याला मग रॅशच येतो, त्याला ॲलर्जीज येते, मला आवडतच नाही, किंवा जर समजा एखाद दुसरी ड्रिंक्स झालेलं असेल किंवा अतिशय स्पॉन्टेनियस मुवमेंट असेल ती, ऑर अवेलेबल नसेल. सो मेनी टाईम्स सो मेनी पीपल हॅव रिलेशन्स विदाउट एनी कॉन्ट्रासेप्शन. म्हणजे इनफॅक्ट कॉन्ट्रासेप्टिव्सची पूर्ण माहिती घेऊन त्याच्यानंतर बाबा एक व्हॉट वी कॉल ॲज अ नोन अँड थॉट अबाउट डिसिजन असेल तर दॅट्स अ डिफरंट थिंग. तो अधिकार, ते स्वातंत्र्य किंवा ते मत प्रत्येकाच्या जवळ तेवढं आहे, परंतु ते न करता जस्ट बिकॉज एखाद्या वेवमध्ये वाहून गेल्यासारखं हे जे अनिर्बंध बिहेवियर टू सम एक्सटेंट होत आहे ते करावं. मला करावं किंवा न करावं हे कोणी जज करून सांगणारी मी कोणी एक जज नाही आहे तिथे बसलेली, पण तुम्ही तसं करत असाल तर त्याचे जे कॉन्सिक्वेन्सेस आहेत ते फेस करण्याची तयारी ठेवा. आणि मग पण तुमच्याकडे आता तुम्ही आता सांगितलं की तुमच्याकडे ठराविक आजारांचे पेशंट येत आहेत, याच्यामध्ये मुलींचं प्रमाण जास्त की मुलांचं की दोघांचं? दोघांचंही आहे. एखादा कॅरियर असतो त्याला युजली मेल पुरुषांमध्ये जेनॅटल हर्पीसचं जे हे असतं ते थोडंसं कमी होतं. कॉन्डिलोमासचे एवढे ओव्हर्ट लिजन्स नसतात किंवा थोडेसेच लिजन्स झाले जेवढ्या मुलींना जास्त असतात. प्रत्येक ह्याचं वेगवेगळं आहे ना. HPV इन्फेक्शन त्याच्यासाठी आपण इंजेक्शन्स घेतात. सर्वायकल कॅन्सरची जी लस आलेली आहे, वॅक्सिनेशन आलेलं आहे. तर हर्पीज जो आहे, नॉट हर्पीज, HPV ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, त्याचं मॅनिफेस्टेशन मुलांमध्ये कमी आहे,
मुलींमध्ये होण्याचं शक्यता जास्त आहे. पण अर्थात मुलांना देखील आपण ह्यांनी गव्हर्नमेंटनी WHO रेकमेंड केलेलं आहे की सर्वायकल कॅन्सरची जी वॅक्सिन आहे ते मुलांना पण घेणं आवश्यक आहे आणि मुलींना पण घेणं आवश्यक आहे. मॅम, तुम्ही डॉक्टर म्हणून या सगळ्या गोष्टी बघताना तुम्ही आता ज्या पोटतिडकीने सांगताय की म्हणजे प्रिकॉशन घेऊन देखील हा आजार तुम्हाला होऊ शकतो. मुलांचे आता प्रत्येक बहुतेक सगळ्याच मुलांचे म्हणजे मल्टिपल सेक्शुअल पार्टनर आहेत, म्हणजे खूप डेंजरस आहे हे. पालक तुमच्याकडे येतात का अशा मुलांना घेऊन, की मुलं स्वतःच येतात तुमच्याकडे? खरंच एक काळ असा होता की कधीही एखादी मुलगी गायनेकोलॉजिस्टकडे आईच्या शिवाय कधी आलेली बघितली नव्हती. पण आता तसं उरलेलं नाही आहे. आता पुष्कळ वेळा आयदर ती मुलगी एकटीच येते किंवा तिच्या मैत्रिणीबरोबर येते किंवा तिच्या बॉयफ्रेंडबरोबर येते किंवा हा भाऊ आहे असं म्हणून तो बॉयफ्रेंड असं असण्याचं पण काळ निघून गेलेला आहे. आता एव्हरीथिंग इज ओपन दॅट येस वी आर इन टू रिलेशनशिप अँड दिस हॅज हॅपन्ड अँड सो वी वॉन्ट अ ट्रीटमेंट. सो इट इज ॲब्सोल्युटली ओपन. देर इज नो मोर अ टॅबू. म्हणजे मला क्लिअरली आठवत आहे, मी एका हेल्थ चेकच्या ठिकाणी खूप वर्षांपूर्वी 20-25 वर्षापूर्वी जायचे. तर त्यावेळेला मी म्हटलं तसं की हा प्रश्न की आर यू सेक्शुअली ॲक्टिव्ह हा अनमॅरिड मुलीला विचारल्यानंतर इट इज टू बी लाईक रिॲक्शन, ओ नो 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 व्हॉट आर यू आस्किंग मी, अशा प्रकारची. लग्नानंतरच म्हणजे आपण त्याच्याकडे पण त्याच वेळेला तिथे त्या पर्टिक्युलर सेंटरला काही लिटिल बोल्ड किंवा मॉडर्न अशा असलेल्या ऑर्गनायझेशन, म्हणजे आय कॅन नेम दॅट ऑर्गनायझेशन, पण अशा ठिकाणी काम करत असलेल्या ज्या मुली होत्या ना त्यांच्यामध्ये पर्सेंटेज जास्त होतं की हां या वी आर सेक्शुअली ॲक्टिव्ह, ओके फाईन, या वी स्मोक, वी हॅव अ ड्रिंक. पण हे आता अगदी छोट्याशा ऑफिसमध्ये काम करणारी मुलगी, कोणत्या तरी चांगल्या घरातली मुलगी, तिच्यापर्यंत ते सगळं पोचलेलं आहे. हे म्हणजे जसं तुम्ही मगाशी म्हणालात की एक मुलगी समजा एखादी सोबर असेल, तिच्याबरोबर तिची फ्रेंडशिप झाली एखाद्या बोल्ड व्यक्तीशी, मुलगा असू दे किंवा मुलगा किंवा मुलगी असू देत, असं त्यांचा इम्पॅक्ट एवढा लवकर होतो. म्हणजे आपण जसं म्हणतो की चांगल्या सवयी लवकर लागत नाही, पण वाईट सवयी लवकर आत्मसात केल्या जातात. खूप अट्रॅक्शन असतं ग कविता. हे ते वयच असं वेडं असतं ना की कोणत्याही मुलांनी किंवा मुलींनी एकमेकांना थोडंसं हे दाखवलं. रादर इफ यू रिमेंबर, आपणही एका काळी जेव्हा यंग होतो, म्हणजे मी अजूनही यंग आहे पण तरी देखील, तर तेव्हा जेव्हा आपण वयाने लहान होतो, बायोलॉजिकली वयाने लहान जेव्हा होतो, त्यावेळेला सगळे अँटीने वरच असतात ना. कोण मुलगा माझ्याकडे बघतोय, काय कोणाला मी अट्रॅक्टिव्ह वाटते, तसंच मुलांच्या बाबतीमध्ये. सो हाच एक विचार डोक्यात सतत चालू असल्यामुळे नॅचरली हे सगळं गोष्टी होणं खूप साहजिक आहे. आता मॅम, आपण आता प्युबरिटी आणि म्हणजे अर्ली सेक्स वगैरे याच्यावरती बोलतोय. हल्ली शाळांमधील मुलं, म्हणजे आता मध्ये अशा काही केसेस पण झाल्या की 6वीतल्या मुलांनी 6वीतल्या त्यांच्याच वर्गात शिकणाऱ्या एका मुलावरती लैंगिक अत्याचार केला होता. अशा केसेस खूप वाढत आहेत. 6वीतली मुलं म्हणजे काय, म्हणजे ते धड वयातही आलेले नाही आहेत आणि वाढणारी मुलं आहेत. ही इतकी भयंकर अवस्था आहे. ही मुलं पुढं जाऊन अजून काहीतरी भयानक गोष्टी करू शकतात. एवढं प्रमाण 6वीतल्या मुलांमध्ये वगैरे आहे असं मला वाटत नाही. अर्थात तू म्हणतेस तशी एखादी केस कुठेतरी झालेली असेल, तसे थोडे सायकोलॉजिकली डिरेंज्ड म्हणा किंवा अशा प्रकारची काही व्यक्ती असू शकतात समाजामध्येच. परंतु मी एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा इथे मांडू इच्छिते, तो म्हणजे यू कॅन से LGBTQ, की समलैंगिक अट्रॅक्शन. तर ते नॅचरल आहे. आता समाजाने मान्य केलं आहे, बायोलॉजीने मान्य केलेलं आहे, त्याला कायद्याने मान्यता मिळालेली आहे. पण सध्या जे ट्राईंग आउट हे काही जे प्रकार आहे ना, तो जरासा विचित्रच वाटतो. म्हणजे हा ट्राईंग आउट काय कन्सेप्ट आहे? मला असं वाटतं ही मुलं मुलींना एक कन्फ्युजन असतं किंवा त्यांना क्लॅरिटी हवी असते की आपण मुलीकडेच अट्रॅक्टेड आहोत ना, म्हणजे नॉर्मल सेक्शुअल बिहेवियर आहे ना, का आपलं सेक्शुअल बिहेवियर काहीतरी वेगळं आहे. तर ह्याच्यासाठी ती मुलं मुली वेगळ्या पद्धतीने ट्राय करण्याचा प्रयत्न करतात. जसं मुलाला एखाद्या मुलाबद्दलचं अट्रॅक्शन असेल तर अट्रॅक्शन असतंच असं नाही, परंतु ते आयदर मित्रमैत्रिणींनी डोक्यामध्ये घालणं किंवा लेट मी सी की असं मी नाही आहे ना हे कन्फर्म करणं. सो हे सगळं जे थोडंसं हे बालिश बिहेवियर आहे अकॉर्डिंग टू मी. आणि असं ट्राईंग आउट वगैरे करण्याची काही गरज नाही आहे, कारण
तुमचं जे नॅचरल आहे ते तुम्हाला कळेलच, असं लपून नाही राहणार त्याच्यामध्ये. पण आता आपण म्हणतो की LGBT आता काही काही ठिकाणी जसं तुम्ही म्हणाल की ट्राईंग आउटचं प्रमाण आहे आणि हे खरं आहे तुम्ही जे म्हणतायत ते. कारण बऱ्याच वेळा म्हणजे आपण खूप वेळा वाचतो आपल्या आजूबाजूला काही घटना घडत असतात की अशा वेळी कळतं की अरे हा मुलांचाच ग्रुप आहे, ही 2-2च मुलं सगळीकडे असतात. म्हणजे काय असं वाटतं की बेस्ट म्हणजे आमच्या वेळी त्या काळामध्ये 2 मैत्रिणी फार बेस्ट फ्रेंड, 2 मित्र फार बेस्ट फ्रेंड. आता ते बेस्ट फ्रेंड कमी म्हणून बघितलं जातं, यांच्यात काय गडबड नाही ना असं बघितलं जातं. हो, असं असू शकतं की त्या लोकांचं त्या ट्राईंग आउट इन्क्लुडिंग सेक्शुअल बिहेवियर. म्हणजे इतकी घट्ट मैत्री आता तशी राहत नाही खरं तर. म्हणजे आता जसं आपण म्हणतो की फ्रेंडशिप पण अशी थोडीशी म्हणजे ती अशी थोडीशी अशी व्यापलेली असते वेगवेगळ्या गोष्टींनी. त्यातला हा प्रकार आहे. मॅम अजून एक प्रश्न होता माझा की तुम्ही सांगितलेत ह्या सगळ्या गोष्टींवर हे करत असताना वयात येणारी शाळेमधली जी मुलं असतात, आता पॉर्न मोबाईलमध्ये मुलांना एकदम इझिली एक्सेसेबल आहेत, एक्सपोजर आहेत. आपण म्हणतोय वेब सिरीज जातात ज्याच्यावरती काही रेस्ट्रिक्शन्स नाही आहेत, त्यामुळे घराघरात वेब सिरीज बघितल्या जातात. मुलं आपल्या मोबाईलमध्ये देखील डाउनलोड करून बघतात. त्याचा कितपत इम्पॅक्ट पडतो ह्याच्यावरती? खूप जास्त, खूपच जास्त. आणि सध्या माझ्या मते सर्वात बिच्चारे कोण आहेत ना, तर ते म्हणजे ॲडोलसंट मुलांचे पालक. कारण का त्यांना माहिती नाही आहे असं नाही आहे, पण रिस्ट्रिक्शन ठेवणं OTTवरती किंवा टी व्हीवरती किंवा ह्या सगळ्यावरती मुलांना रिस्ट्रिक्शन ठेवणं हे जरी माहिती असलं तरी ते करणं, मुलांनी ते ऐकणं हे सगळं फार फार कठीण झालेलं आहे. कारण का वेगवेगळ्या कारणासाठी सुरक्षिततेसाठी सुद्धा मुलांना मोबाईल देणं आता भाग पडलेलं आहे. होमवर्क किंवा त्यांच्या असाइनमेंट सगळ्या मोबाईलवरती येतात आणि एकदा ते आलं हातामध्ये की ॲक्सेस मिळणं म्हणजे अगदी तुम्ही तुमचं इंटरनेटचं कनेक्शन नाही दिलं त्यांना समजा तरी देखील सध्या तुम्ही डेटा शेअरिंग करू शकता. वाटेल त्या पद्धतीने मुलं काय टेक्नॉलॉजिकली काय म्हणजे आईवडिलांपेक्षा मुलं टेक्नॉलॉजिकली खूप पुढे गेली, त्यांना जास्त कळतं. आई वडील नोकरी धंद्यासाठी बाहेर असतात, 24 तास तुम्ही लाईक अ हॉक त्यांच्याकडे लक्ष ठेवू शकत नाही. सो मला असं वाटतं की तुम्ही हे प्रिव्हेंट करू शकत नाही आजच्या काळात. मग करायचं काय? तर माझ्या मते की अतिशय उत्कृष्ट पद्धतीचं नातं निर्माण करणं आई वडील आणि मुलामुलींचं, ते एक विश्वासाचं त्यांना पूर्ण सगळी कल्पना देऊन, त्याचं डिसॲडव्हान्टेजेसची कल्पना देऊन, आणि मुख्य म्हणजे हे वय आत्ता हे काहीतरी स्वतःला घडवण्याचं वय आहे. इथे कितीही अट्रॅक्शन वाटलं तरी ते थोडंसं लिमिटमध्ये ठेवा. आणि मुलांनाही हे सांगून की ह्या अख्ख्या जगात करोडो लोक आहेत, त्या करोडो लोकांमध्ये तुमची काळजी करणारी अशी फक्त 2घंच जणं आहेत, पराकोटीची काळजी करणारी, ते म्हणजे आईवडील. सो त्यांच्यावर विश्वास ठेवा. आत्ता तुम्हाला जरा जरी त्यांचा राग आला असेल, ते तर तुम्हाला काही गोष्टी करू देत नाही आहेत म्हणून किंवा काही त्यांचं मतं पटत नाही आहेत म्हणून, तरी ॲट द मोमेंट टेक इझी. थोडंसं ऐका, थोडंसं मोठं झाला, थोडंसं मॅच्युअर झाला, अजून जगाचा अनुभव आला की आपोआप तुम्हाला कळेल की ते अगदीच चुकीचं बोलत होते असं नाही. सो हे नातं जर तुमचं आईवडिलांचं आणि मुलांचं अतिशय सुंदर असेल तरच फक्त तुम्ही हे सगळ्या गोष्टी तुम्ही कुठेतरी त्याला एक प्रिव्हेंट करू शकाल. पण बंधनं घालून तुझं बाहेर गेलास तर तंगडच मोडेन, 15 दिवस मोबाईल देणार नाही, असलं हे करण्याच्या भानगडीत पडू नका किंवा त्यांनी काही उपयोग होत नाही. म्हणजे कॅरेट आणि स्टिक हे आता अगदी छोट्या मुलांसाठी असतं, त्या मिडल एजमधल्या मुलांना कॅरेट स्टिक आता हा उपयोग नाही होत. आपण प्युबरिटीवरती बोलतोय, आपण बऱ्याच गोष्टींवरती चर्चा करतोय. मॅम आता ह्याच एजमधल्या मुलांमध्ये गेल्या काही वर्षांपासून एक नवीन नातेसंबंध जुळवण्याचा ट्रेंड आलेला आहे. शुगर डॅडी आणि शुगर मॉम असं काहीतरी ते असतं. म्हणजे लहान वयात ती मुलगा लहान असतो पण त्याला अट्रॅक्शन वाटतं मोठ्या वयातल्या महिलेबद्दल, मुलींना अट्रॅक्शन आहे त्यांच्यापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या पुरुषांबद्दल, आणि त्याला त्यांनी ते नाव दिलेलं आहे शुगर डॅडी आणि शुगर मॉम. म्हणजे हे देखील हार्मोन्समधनं येतं. सिगमंड फ्रॉइडने खूप पूर्वी त्याने हा कन्सेप्ट आधी पूर्वीपासूनच सांगितला होता की प्रत्येक मुलीला आपले वडील हे एक रोल मॉडेल असतं. म्हणजे त्या एज ग्रुपचं धरा तुम्ही, मग ते वडीलच असतील, काका असेल किंवा शेजारचा कोणतरी नेबर असेल, व्हॉटेवर. सो तसंच मुलासाठी त्याची आई किंवा मावशी किंवा त्या एज ग्रुप, त्याला इडिपस कॉम्प्लेक्स आणि आय थिंक
एक्लेक्टिक कॉम्प्लेक्स का काहीतरी असं म्हणतात, पण इडिपस कॉम्प्लेक्स डेफिनेटली. सो त्याच्यामुळे ते अट्रॅक्शन असणं हे खूप स्वाभाविक आहे आणि ते नॅचरल आहे. पण अट्रॅक्शन वाटणं, त्याचं कन्व्हर्जन इन टू सेक्शुअल ॲक्टिव्हिटी, दिस इज समथिंग विच इज अकॉर्डिंग टू मी इज टू बी टेकन विथ अ पिंच ऑफ सॉल्ट. म्हणजे ते खूप वेगळ्या वळणावरती, वळणावर कारण ह्या जातं. मुलांमध्ये तो पण एक ट्रेंड आहे. हो. जसं शाळेमध्ये असतात किंवा एखादी शिक्षिका आवडते. हो, हे खूप खूप सहज आहे. खूप होणं हे खूप नॅचरल आणि सहज आहे. पण त्याचा अर्थ असं नाही की त्याचं सेक्शुअल आस्पेक्ट त्याच्यामध्ये किंवा म्हणजे अगदी छोट्याशा कमेंट्स करणं किंवा ती लक्षात येणं इथपर्यंत ठीक आहे, पण त्याच्या टुवर्ड्स दॅट कुठेतरी ॲक्शन घेणं इज नॉट रिअली हेल्दी नाही आहे ते. मधल्या वेळामध्ये आपण बघितलं होतं की मुलाचं आणि शाळेतल्या शिक्षिकेचं प्रेम होतं आणि ते पळून गेलेत, अशी उदाहरणं पण आपल्या आजूबाजूला घडत असतात. शिक्षक या वयातल्या मुलांना शिकवताना शिक्षकांनी त्यांना कसं हँडल करावं? खूप कठीण गोष्ट असावी, म्हणजे बहुतेक मला कधी कल्पना नाही आहे ह्या सगळ्या गोष्टीची. पण काय आहे की तुम्ही जर 9वी-10वीतल्या सगळ्या त्या मुलांना शिकवत असाल आणि त्यांच्या डोक्यामध्ये सेक्शुॲलिटी ह्या पद्धतीनेच ते जर टीचरकडे बघत असतील, तर इट प्रॉबेबली वुड बी अ एक्स्ट्रीमली अनकम्फर्टेबल सिच्युएशन वाईल टीचिंग. पण मला वाटतं तरी देखील अनेक शिक्षक आणि अनेक शिक्षिका अशा आहेत की ज्या अतिशय फ्रेंडली आहेत, बट दे मॅनेज टू ड्रॉ दॅट लाईन आणि त्या मुलांना त्या पद्धतीने तरी देखील मोटिवेट करणं, नीट शिकवणं, हे करणाऱ्या अनेक शाळा आणि अनेक शिक्षक आहेत अजूनही. म्हणजे असं काही नाही आहे की एखादं मुलगा आपल्या त्या शिक्षिकेबरोबर पळून गेला म्हणून सगळ्याच ठिकाणी हे घडत आहे, असं मला नाही वाटत बेसिकली. पालकांची भूमिका तर तुम्ही मांडली की पालकांनी लक्ष ठेवायला पाहिजे, फ्रेंडली राहायला पाहिजे. पण त्या फ्रेंडली राहण्यामध्ये अनेक वेळा होतं की मग ते आईवडिलांना फ्रेंडली सांगतात की आमचे एवढे बॉयफ्रेंड आहेत, गर्लफ्रेंड आहेत. आणि काही वेळा पॅरेंट्स ऑल्सो ओके विथ देम की ठीक आहे तुमचं एज आहे असं आहे. आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की आपल्या सोसायटीमध्ये अशा काही इन्फ्लुएन्सर व्यक्ती असतात, म्हणजे बॉलिवूड म्हणा, इतर ठिकाणी म्हणा, की आपण बघत असतो की त्याचं वय भरपूर मोठं आहे आणि तिचं वय लहान आहे, पण दे आर ओके विथ इट. त्याचा इम्पॅक्ट पडतो मुलांवरती. सो तू पहिला जो प्रश्न विचारलास तो फ्रेंडली राहणं आणि वडील किंवा पालक ह्याच्यामध्ये, तर मी म्हणेन की ही खूपच तारेवरची कसरत आहे. आणि हे थोडंसं लबाडीने म्हणता येणार नाही, पण खूप स्मार्टली पालकांनी हँडल करायला पाहिजे. म्हणजे तुम्ही बोलताना ते फ्रेंडलीनेस आहे, बट यट तुम्हाला लक्षात पालकांना आतमध्ये वाटलं पाहिजे की नाही, मी तरी देखील आई किंवा वडील आहे आणि योग्य गरज असेल किंवा योग्य त्या ठिकाणी मला माझा अधिकार किंवा मला माझं अधिकार एक्झॅक्टली नाही, पण माझा रोल, आणि तो रोलसुद्धा केअर गिव्हरचा रोल, ह्या रोलमधनंच मला स्ट्रिक्टली किंवा विथ डिसिप्लिन त्या मुलांना एक ती लक्ष्मण रेषा दाखवायलाच पाहिजे. पण ती दाखवताना पूर्वीच्या ए गधड्या काय करतोस आणि 2 लाफा देईन तुला वगैरे, हे असले जे कॉन्व्हर्सेशन्स एका काळच्या होती, ती आता म्हणजे शक्यच नाहीत. म्हणून बोलायचं आहे मात्र खूप मित्रत्वानी, पण यट यू हॅव टू हॅव दॅट काइंड ऑफ अ थिंग, कर्टन इन बिटवीन चाइल्ड अँड यू. तर हे जे आहे ते खरं सांगायचं तर शिकावं लागतं. आणि इमोशनल पेरेंटिंग किंवा पेरेंटिंगचे अनेक वर्कशॉप्स, सायकोलॉजिस्टकडे जाऊन, काउन्सिलरकडे जाऊन एखादी समस्या असेल तर ती पटकन डायग्नोज करणं. डिप्रेशन अनदर व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच विषयावर असताना अनेक जण ह्या काळामध्ये डिप्रेससुद्धा होतात. सो ते तुम्हाला क्लिनिकली ओव्हर डिप्रेशन नसेल, पण टिपिकली आता शाळेत जायचा कंटाळा येतो आहे किंवा एस्पेशली तुमचं आता एज्युकेशन झालेलं आहे आणि आपल्याला माहिती आहे नुसतं BA BCom आणि BSc करून हल्ली काही जॉब्स काही मिळत नाही आहेत. त्यांचं वयसुद्धा लहानच आहे, 20-21 आहे फार फार तर वय. मग अशी मुलं मुली साधारणतः आता कुठे बाहेर जात नाही आहेत, फारशी मिक्स होत नाही आहेत, काय करायचं कळत नाही आहे. दे आर ॲक्च्युली डिप्रेस, दे आर कन्फ्यूज, दे आर डिप्रेस, दे आर हॅव्हिंग देअर एन्झायटी इश्यूज. पण पालकांना हे कळत नाही आहे. पालकांना अनेक वेळेला आम्ही असं बघतो की तिथे पालक त्याला मुद्दामून हा आळशीच आहे, हा उठतच नाही आहे लवकर, तुला करायलाच नको आहे, असं नाही आहे. त्या मुलांना करायचं आहे, पण काय करायचं हे कळत नाही आहे. तिथे त्या पालकांनी वेळीच सावध होऊन ट्रीटमेंट घेणं, सायकोलॉजिकल ट्रीटमेंट घेणं. तो आपला मुलगा किंवा मुलगी कशातून जात आहेत,
कोणत्या अवस्थेतून जात आहेत, त्यांच्या आयुष्यात काय घडतं आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. आणि त्याचा सर्वात छान उपाय आहे ते म्हणजे की म्हणजे मुलाच्या किंवा मुलीच्या मित्रमैत्रिणींशी तुम्ही मैत्री करा. तुम्हाला माहिती पाहिजे की तो मुलगा किंवा मुलगी कोणत्या ग्रुपमध्ये आहेत. दोनदा त्यांना घरी बोलवा. तुम्ही तुमच्या डोळ्यातून त्यांच्याकडे बघा की कोणत्या संगतीत आहेत, काय आहे ते कळणं खूप महत्त्वाचं आहे. मॅम, तुम्ही म्हणाल की हल्ली सेक्शुअल म्हणजे एक्सपोजर मुलांना खूप मिळतो, त्यामुळे मुलं पटकन गोष्टींकडे अट्रॅक्ट होत आहेत. पालक म्हणून कंट्रोल करणं थोडंसं म्हणजे चॅलेंजिंग आहेत. पण हे सगळं करताना एक डॉक्टर म्हणून तुम्ही अशा मुलांना काय म्हणजे संदेश द्याल, काय काळजी प्रिकॉशन घ्यायला काय सांगाल? मी त्यांना सांगेन की थोडे अजून लहान आहात तुम्ही, जगाचा पूर्ण अनुभव आलेला नाही आहे. त्याच्यामुळे मित्र म्हणून किंवा मैत्रीण म्हणून एखाद्या व्यक्तीच्या बरोबर अतिशय क्लोज होणं, आपल्या समस्या त्यांना सांगणं किंवा त्यांचा मानसिक आधार घेणं इथपर्यंत ठीक आहे. परंतु कम्प्लीट फुलफ्लेज सेक्शुअल रिलेशनशिप ठेवत असताना हा कुठचाही फोर्स किंवा हे नको. तुम्ही व्हॉट वी कॉल ॲज अ नोन डिसिजन, की तुम्ही त्याचे सगळे कम्प्लीट कॉन्सिक्वेन्सेस, सगळे प्रोज अँड कॉन्स सगळं लक्षात घ्या. आणि यू शुड हॅव राईट टू से नो. म्हणजे कित्येक वेळेला असं होतं की थोडीशी बळजबरी केली जाते मुलाकडनं किंवा मुलीकडनंही फॉर दॅट मॅटर, की नाही कीप रिलेशन्स अदरवाईज मी तुझ्याशी नातं तोडून देईन. सो तिथे तुमच्याकडे राईट टू से नो आहे हे तुम्ही लक्षात ठेवा. यू कॅनॉट बी फोर्स्ड, यू कॅनॉट बी बुलीड. डोंट गेट ओव्हरवेल्म्ड बाय द पिअर प्रेशर. आणि मग रिलेशनशिप ठेवायची असेल तर तुम्ही खुशाल ठेवू शकता, तो तुमचं स्वातंत्र्य आहे तुमचं, तुम्ही ॲडल्ट आहात 18 वर्षानंतर. परंतु त्याचे कॉन्सिक्वेन्सेस समजून घ्या, ते तज्ज्ञाकडून समजून घ्या. कोणत्या तरी एखाद्या थोड्याशा 2 वर्ष सिनियर मुलामुलीकडनं हा काय नाही होत बिंदास असलं नका करू. नीट प्रॉपर मेडिकल डॉक्टरकडे जा, गायनेकॉलॉजिस्टकडे जा, तज्ज्ञांकडनं समजून घ्या, त्याच्या प्रिकॉशन्स घ्या आणि मग खुशाल तुमचं वर्तन कोणत्या लेव्हलला तुम्हाला जायचं आहे ते तुम्ही तुमचं ठरवा. तुम्ही मागाशी मॅम सांगितलं की तुमच्याकडे अशा पेशंट येतात, मुली येतात, कधी कधी मैत्रिणीला घेऊन, बॉयफ्रेंडला घेऊन येतात, वेगवेगळ्या नावांनी येतात. तो अशा वेळी डॉक्टर म्हणून तुम्हाला कधी अशी खूप काळजी वाटते की बाबा ह्यांच्या आईवडिलांना हे कळायला हवं, ह्याच्यासाठी काही म्हणजे काही असे नियम व्हायला हवेत की ज्यावेळी अशी अनमॅरिड मुलं किंवा आपण म्हणतो की अल्पवयीन मुलं तुमच्याकडे येतात तर यांना उपचार करण्याच्या आधी डॉक्टरांसाठी सुद्धा की नाही तुम्ही काहीतरी गडबड वाटते यांच्या पॅरेंट्सपर्यंत आपण पोहोचायला हवं असं काही? हा पूर्णपणे कायदाच आहे. म्हणजे रादर अल्पवयीन मुलामुली सेक्शुअल प्रेग्नन्सी घेऊन म्हणा किंवा सेक्शुअल काही अब्यूज असेल किंवा काही घेऊन येत असेल तर वी आर नॉट सपोज टू ट्रीट विदाउट इन्फॉर्मिंग इवन पोलीस. ह्याचं लिगल प्रॉपर डॉक्युमेंटेशन होणं हे आमच्यावरती कंपल्शन आहे. हे लिगल लॉ आहे, त्याला पॉक्सो असं म्हणतात. तर त्याच्यातर्फेच तुम्हाला कम्प्लीट त्याचं सगळं हे काय म्हणतात डिस्क्रिप्शन म्हणा हे सगळं सांगावंच लागतं. कित्येक वेळेला फॉर दॅट मॅटर प्रायव्हेट प्रॅक्टिसमध्ये आम्ही अशा केसेस घेत नाही, तर वी रिफर दीज पेशंट्स टू अ गव्हर्नमेंट हॉस्पिटल. पण हे केव्हा म्हणजे जेव्हा सेक्शुअली असॉल्ट असतो तेव्हा की त्यांच्यामध्ये संमतीने झालेलं आहे पण शी इज मायनर? ॲट द मोमेंट दे आर सेइंग संमतीने झालेलं आहे किंवा ॲट द मोमेंट दे आर सेइंग इट्स अन असॉल्ट. पण उद्या ते काय नक्की एक्झॅक्टली कित्येक वेळेला लाईक गव्हर्नमेंट हॉस्पिटल्समध्ये, म्युन्सिपल हॉस्पिटल्समध्ये कित्येक वेळेला असे केसेस येतात अगदी मध्यरात्री असॉल्ट झाला म्हणून येणारं. पण इन रियालिटी तुम्ही थोडंसं 10 मिनटं त्या पेशंटला तिथे बसलेल्या असल्या त्या फॅमिलीज तर लक्षात येतं काही नाही, सगळं मजेत त्यांचं अफेअरसारखं चालू आहे आणि अजून 2 तास झाले की ते उठून निघून कुठेतरी जातील, गंमत येऊन काहीतरी आईस्क्रीम खाऊन परत येतील आणि म्हणतील आता मला काही केस करायची नाही, आमचं झालं सगळं, भांडण मिटलं. सो असं हे खूप वेळा होतं. पण ॲज अ डॉक्टर वी हॅव टू बी व्हेरी केअरफुल की जेव्हा तुम्ही हे अशा प्रकारच्या केसेस येतात तेव्हा त्याचं कम्प्लीट लिगल डॉक्युमेंटेशन इन्फॉर्मिंग द पोलीस हे करावं लागतं. जेव्हा तुम्ही अल्पवयीन असता तेव्हा 18 वर्षाच्या पेक्षा लहान. 18 वर्षाच्या नंतर समजा तुम्ही हे सगळेजण प्रेग्नन्सी घेऊन किंवा असं आलं तर टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी म्हणजे मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी त्याच्या ॲक्टप्रमाणे तुम्हाला कोणाची दुसऱ्याची गरज नाही. ती मुलगी समजा 20 वर्षाची आहे आणि ती प्रेग्नंट आहे आणि तिला ती प्रेग्नन्सी नको आहे तर शी कॅन टर्मिनेट द प्रेग्नन्सी विथ हर ओन सिग्नेचर विदाउट एनी अदर पर्सन्स कन्सेंट. पण तरी देखील आम्ही ती कन्सेंट घेतो. ह्याचं कारण का प्रेग्नन्सी टर्मिनेशन हे काही क्रोसिनची गोळी खाणं आणि तासाभरात डोकंदुखी निघून जाणार इतकं सोपं नाही आहे ते.
वी हॅव टू अंडरस्टँड की टॅबलेट्स घेऊन जरी केलं तरी देखील इट हॅज गॉट इट्स ओन पॉसिबल साईड इफेक्ट्स होणं किंवा ॲडव्हर्स रिॲक्शन्स होणं किंवा त्याच्यामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होणं, ह्या सगळ्या गोष्टी पॉसिबिलिटी आहे त्याची. मग अशा वेळेला ती मुलगी समजा एकटीच घरात असेल, तिने टर्मिनेशनच्या गोळ्या खाल्लेल्या आहेत आणि तिची तब्येत अचानक एका लेवलच्या पलीकडे बिघडली, तर कोणाला तरी माहिती पाहिजे ना की बाबा ही अशी घरामध्ये आहे, तिला हॉस्पिटलमध्ये पोचवण्यासाठी कोणीतरी माहिती पाहिजे, जबाबदार व्यक्ती. किंवा तिचं त्यावेळेला ऑपरेशन करण्याची गरज लागली तर तिथे गेल्यानंतर ऑपरेशन थिएटरमध्ये ॲनेस्थेसिया देण्याच्या आधी आम्हाला कोणाची तरी कन्सेंट लागतेच. म्हणून आम्ही वी मेक शुअर की ती मुलगी जरी टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सीसाठी एकटीच आलेली असेल तरी देखील तिने कोणत्या तरी जबाबदार तिच्या, इट नॉट नेसेसरी बॉयफ्रेंड, इट कॅन बी हर फ्रेंड, इट कॅन बी अ वेल विशर, कोणी किंवा नातेवाईक, कोणीतरी एकाला घेऊन आम्ही त्याची कन्सेंट, मग त्याचं सगळं डॉक्युमेंटेशन, ह्या सगळ्या गोष्टी त्या लॉप्रमाणे जे आवश्यक आहे त्या करणं आवश्यक असतं. मॅम, गायनेकोलॉजिस्ट असताना तुम्हाला असे पेशंट पण दिसतात आणि तुम्ही नॉर्मल पेशंट देखील हँडल करतात. आताच्या म्हणजे पूर्वीच्या काळापेक्षा आता ह्या तरुणांमध्ये हे जे प्रकार आपल्याला आढळतात त्याचं प्रमाण किती टक्क्यांनी वाढलं आहे? प्रचंड वाढलेलं आहे, प्रचंड वाढलेलं आहे. म्हणजे मी आणि माझे फ्रेंड्स सगळे आम्ही म्हणतो की प्रॉब्ली देर इज नॉट अ सिंगल व्हर्जिन अराउंड. खूप मोठी स्टेटमेंट आहे, मोठी स्टेटमेंट आहे. Really. विरळाधरातील व्हर्जिन असणं, प्रीमॅरायटल, व्हॉट आय मीन टू से इज प्रीमॅरायटल, हे खूपच वाढलेलं आहे. इवन लग्नानंतर सुद्धा मल्टिपल सेक्शुअल पार्टनर्स, व्हेरी कॅज्युअल रिलेशनशिप, ऑर्गनायझेशनच्या ठिकाणी असलेल्या रिलेशनशिप, आणि दॅट इज व्हेरी कॅज्युअली टेकन, म्हणजे एक्स्ट्रा मॅरिजल अफेअर पण एकीकडे म्हणजे समाजामध्ये इकडे लहान वयात पण मुलं आता म्हणजे आपण जसं मगाशी बोललो मल्टिपल सेक्शुअल ते प्लेजर घेत आहेत आणि प्लस आफ्टर मॅरेज पण त्याचं पण पर्सेंटेज सिग्निफिकंटली वाढलेलं आहे, सिग्निफिकंटली वाढलेलं आहे. तुमच्याकडे असे पेशंट येतात? हो, येतात ना, अनेक जण येतात. आणि त्याचा सर्वात दुसरा एक गोष्ट काय होते माहिती आहे का, लग्न संस्थेवरती. म्हणजे पूर्वी जे डिवोर्सचं प्रमाण आज खूप प्रमाणामध्ये वाढत आहे त्याचं अजून एक महत्त्वाचं अकॉर्डिंग टू मी कारण आहे ते म्हणजे पूर्वी लग्नसंस्था ही टिकून राहत होती. ह्याचं कारण का आर्थिक डिपेंडन्सी होती एखाद्या स्त्रीची, आणि त्याच्याचबरोबर सेक्शुअल सॅटिस्फॅक्शनसाठी एक नवरा ही एकच हा व्यक्ती होती तिथे. तर आता हे इतकं ओपनली झालेलं आहे ना की कोणत्याच गोष्टीसाठी तिला एकाच व्यक्तीवरती अवलंबून राहण्याची गरज नाही आहे. सो नॅचरली मग कशाला, मग समजा जर काही पटत नसेल तर त्याचं डिसॲडव्हान्टेज हे करून, कारण कोणत्या रिलेशनशिप इज फुल ऑफ कॉम्प्रोमाइज. अगदी ती दोन मैत्रिणींची असू दे, आई आणि मुलीची किंवा आई आणि मुलाची असू दे किंवा वडिलांची असू दे, त्यात काहीतरी प्लस आहे काहीतरी मायनस आहे. जे मायनस आहे त्याला कॉम्प्रोमाइज करूनच ती रिलेशनशिप पुढे जाते. पण आज मला मायनस काही स्वीकारायचंच नाही आहे ना, मी कशाला स्वीकारू. अर्थात हा एकांगी विचार होतो, कारण का मग नंतर एकटं राहणं, पोस्ट डिव्होर्स, अमकं तमकं, ते काय फार रोजी पिक्चर आहे असं नाही आहे. सो पण अनेक जण ते तशा पद्धतीने तो विचार करताना दिसतात. आणि तिथे मला वाटतं की तुम्हाला जोपर्यंत मुलं नाही आहेत तोपर्यंत यू आर ॲडल्ट, यू आर फ्री टू डू वॉट यू वॉन्ट टू डू. तुम्हाला ती रिलेशनशिप नको असेल, मॅरायटल रिलेशनशिप, यू आर फ्री टू गो. बट अकॉर्डिंग टू मी, तुम्ही जर एकदा तुम्हाला मूल झालेलं आहे तर त्याच्यानंतर द बॅक डोअर शुड बी ओपन अँड ऑल रोप्स मस्ट बी क्लोज्ड. ह्याचं कारण का, त्या मुलाला सिंगल पेरेंटिंग किंवा तरी देखील एका छताखाली राहून प्रॉपर लिगल डिवोर्स झालेला नाही आहे, पण सततची भांडणं किंवा कोल्ड वॉर्स, ह्याचा मानसिक परिणाम प्रचंड होतो. आणि ते ट्रॉमॅटिक चाइल्डहूड देण्याचा हक्क कोणत्याही आईवडिलांना दिलेला नाही. त्याच्यामुळे तुम्हाला जर डिवोर्स घ्यायचा असेल खुशाल घ्या, पण मेक शुअर की यू आर नॉट हॅव्हिंग एनी चाइल्ड अप टिल नाऊ, आणि मग तुम्ही तो निर्णय घ्या. त्याला 2 वर्ष तरी थांबा, लग्न झाल्यानंतर घाई करू नका मुलं होण्याची. अंजली मॅम, तुम्ही आज खूप चांगलं असं मार्गदर्शन केलेलं आहे. तुम्ही वेळात वेळ काढून आमच्या कार्यक्रमात आलात त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. कविता.